मंचर पोलीस स्टेशन व शांतता समितीची बैठक पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी, राजकीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, पोलीस पाटील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तालुक्यात रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यात यावे, आरती देखावे सुरू असताना लाईट जाणार नाही याची दक्षता घ्यावी, पार्किंग व वन वे व्यवस्था करावी, चौकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे, प्रमाणापेक्षा उंच गणेश मूर्तींची विटंबना होणार नाही याची काळजी त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घ्यावी, डीजेचा आवाज मर्यादित ठेवावा, शक्यतो पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, देखावे सादर करताना जातीय तेढ निर्माण होईल असे नसावे, समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करावेत, प्रदूषण टाळावे, वृक्षारोपण करावे जेणेकरून पर्यावरण चांगले राहील अशा सूचना उपस्थितांच्या वतीने करण्यात आल्या। आणि त्यामुळे ते काही धर्मामध्ये विषय नसतात, परंतु उद्याची मिरवणूक असते मोरवाडीचा मोरेश्वर आणि निगोरवाडीचा राजा, या दोन्ही मिरवणुका ज्या असतात त्या दोन्ही मंडळांच्या नियोजनातून चालू असतात। अजून एक तिसरी मंचरची एक मिरवणूक असते, परंतु ज्यावेळी डीजे लावले जातात, तुम्ही सांगितलं डीजेवर कॉम्पिटिशन असतं, डीजेवर गाणी चांगली लावून पण डीजेवर सायरनचा आवाज ज्यावेळी सोडला जातो त्यावेळी नागरिकांना त्रास होतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो आमचा निगोरवाडीचा राजा आणि मोरवाडीचा मोरेश्वर यांची शिवाजी महाराज चौकामध्ये जी भेट असते ही अप्रतिम भेट आणि औरंगाबाद शहरामध्ये भेट असते। ती भेट पाहण्यासाठी पूर्ण आंबेगाव तालुक्यातील समाज तिथे एकत्रित झालेला असतो। त्यामध्ये तिसरी मिरवणूक मिक्स होऊन किंवा डीजेच्या सायरनचे आवाज सोडले जातात, त्यामुळं अगदी ती भेट जी असते म्हणजे आम्हाला तो एक क्षण अविस्मरणीय असतो आणि तो सर्वांना तो एक आनंदाचा असू द्यावा। आणि मोरवाडीची आणि निगोरवाडीची ज्यावेळी मिरवणूक असते त्यावेळी पारंपरिक सुद्धा वाद्यांचा वापर केला जातो, पारंपरिक वेशभूषा वगैरे अशी मिरवणूक असते। परंतु मागच्या वर्षीचाच तो प्रकार जो नवरे साहेबांनी सांगितला, हे सायरनचे आवाज डीजेमध्ये सोडले जाऊ नये अशी माझी अपेक्षा आहे। त्याचप्रमाणे आता सर्व बांधवांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा। शक्यतो सीसीटीव्ही लावण्याचा प्रयत्न करावा, तसेच आपण पारंपरिक वाद्याचा वापर करावा, डीजे वापरू नये असं मला वाटतं। दरवर्षी आपण उत्साहात साजरा करत असतात, काही गोष्टी आपल्याला फक्त रिन्यू करायला, तुम्हाला ते माहिती आहे सर्वांना, पण आम्हाला त्याची आठवण करून द्यावी लागते। अशा प्रकारे आपण चांगल्या पद्धतीने 10 दिवस गणपतीचा आनंद घेऊया आणि त्याच दरम्यान ईदचा पण सण साजरा करण्याचा आपल्याला दरम्यान आलेला आहे। त्यांचं पण आमचं त्या समाजाच्या बरोबर अध्यक्ष उपाध्यक्ष बरोबर आमची मीटिंग झालेली आहे आणि आपण त्यांना पण सोबत घेऊन चांगल्या प्रकारे सण साजरा करूया। तर ह्या वर्षी नेहमीप्रमाणे करतात त्यापेक्षा आपण चांगल्या प्रकारे उत्सव साजरा करूया। आमच्याकडे तुम्हाला कुठली अडचण येणार नाही, तशीच मला तुमच्याकडनं साथ लागेल, तुम्ही कुठली अडचण करणार नाही। पोलीस जे काही निर्देश देतील, कायद्याचे निर्देश असतील ते तुम्ही पालन करता असं मी अपेक्षा करतो आणि आपण चांगल्या प्रकारे उत्सव साजरा करूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।